मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी कायम आहे। कोलाड, इंदापूर, माणगाव, लाणेरे या परिसरामध्ये राहणाऱ्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। तर कालपासून गावाकडे निघालेल्या या गणेश भक्तांच्या मार्गामध्ये ट्रॅफिकमुळे विघ्न देखील आवासून उभी असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय। गणेश मापरळकर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। गणेश, खरं तर आपण दृश्य दाखवतोय कोलाड, रायगड या ठिकाणची गणेश भक्तांना गावाकडचा प्रवास मात्र त्यात अडकून पडावा लागतोय, वेळ लागताना दिसतोय। काय आत्ताची परिस्थिती आहे मुंबई गोवा महामार्गावर? नक्कीच विशाल, आपण बघताय की कालपासून मुंबईकर जो गणेश भक्त आहे तो मोठ्या संख्येनं कोकणाकडे यायला निघालाय। आणि आपण जर बघितलं तर गेल्या 17 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा देखील या गणेश भक्तांना मोठा फटका बसतोय। आणि एकंदरीत आपण बघितलं तर माणगाव, इंदापूर किंवा लोणेरे असतील या ठिकाणी जे अपुऱ्या अवस्थेत असणारे जे बायपासचा जो प्रश्न आहे मुंबई गोवा महामार्गावरील, त्याचा देखील मोठा फटका या गणेश भक्तांना पडताना दिसतोय। आणि त्यामुळे वाहनं ही त्या रस्त्यामध्ये एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे अडकून पडलेली आहेत। एकंदरीत आपण बघितलं तर मुंबई जो चाकरमानी आता गणेश भक्त जो गावाकडे निघालाय मुंबईकडून, त्यांना या 4 ते 5 तासासाठी 15 ते 20 तास आता मोजावे लागतात। आणि त्यामुळे मोठ्या पद्धतीनं या मुंबईकरांची हिरमोड झालेली पाहायला मिळते। अनेक लहान मुलं घेऊन ही मुंबईकर चालले आहेत, मात्र प्रवासामध्ये त्यांना तासनतास एका जाग्यावर उभं राहावं लागतं। आणि त्यामुळं काही तासांवर येऊन ठेपलेला जो गणेशोत्सव सण आहे तो देखील त्यांना मिळेल की नाही, नक्कीच मनस्तापाची वेळ नक्कीच या गणेश भक्तांवरती असेल। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।